वांगी गावच्या यात्रा कमिटीला यावर्षी मिळाले 2 अध्यक्ष व 2 खजिनदार। सालाबादाप्रमाणे याही वर्षी म्हणजेच सन 2025 मध्ये कसबे वांगी गावची अंबिका देवीची यात्रा मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 अखेर भरणार आहे। सदर यात्रेच्या नियोजन बैठकीसाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभेत गावची यात्रा भव्य दिव्य भरवण्यासाठी सरपंच सौ वंदना सूर्यवंशी यांच्याकडून यात्रा कमिटीचे अध्यक्ष व खजिनदार यांची नेमणूक करण्याचे आवाहन ग्रामसभेतील उपस्थित सर्व ग्रामस्थांना करण्यात आले। यावेळी उपस्थितांनी मागील वर्षाच्या यात्रेचा हिशोब सादर करण्याचे आवाहन केले। यावेळेस मागील वर्षी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व खजिनदार रवींद्र कांबळे यांनी मागील वर्षी झालेल्या यात्रेचा जमा खर्च ग्रामसभेसमोर मांडला। खर्च मांडल्यानंतर 14 ते 15 हजार रुपयांची शिल्लक राहिल्याने उपस्थित सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले। तदनंतर अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी उभा राहण्याचे आवाहन सरपंच सौ वंदना सूर्यवंशी यांनी केले असता यावेळी ॲडव्होकेट अमोल मोहिते तसेच रमेश येडके, पवन जानकर व धनाजी सूर्यवंशी हे 4 जण उभा राहिले। परंतु अध्यक्ष एकच निवडायचा असल्याने भाजपा पक्षातील काही कार्यकर्त्यांनी गेल्या वेळेस तुमचा अध्यक्ष होता व आमचा खजिनदार, यावेळेस मात्र आमचा अध्यक्ष व तुमचा खजिनदार झाला पाहिजे असे बोलताच कालवा व गोंगाट सुरू झाला। यामध्ये प्रमुख नेते व पुढारी अग्रेसर असल्याचे दिसत होते। हा कालवा व दंगा अक्षरशः 1 ते 1.5 तास सुरूच होता। काही प्रमुख नेते मंडळी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेऊन अध्यक्षपदाची असणारी रस्सीखेच मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु याला काही यश येत नव्हते। कारण यावेळेस पक्षाचा राजकीय मुद्दा उपस्थित झाल्याने कोणीच मागे हटायला तयार नव्हते। यामध्ये जो यात्रेसाठी जास्त देणगी देईल यासाठी बोली लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला, तोही अयशस्वी झाला। काही जण म्हणाले की जो कोणी पहिली कुस्ती देईल त्याला अध्यक्ष करूया, परंतु हाही प्रयत्न अयशस्वी झाला। त्यानंतर ग्रामपंचायत कमिटीतील सदस्यांनी असे जाहीर केले की अध्यक्ष व खजिनदार हा ग्रामपंचायत कमिटीलाच राहील, परंतु हेही बऱ्याच जणांना मान्य झाले नाही। त्यावेळेस मात्र काही कार्यकर्ते ग्रामसभा सोडून तुमची तुम्ही यात्रा भरवा, आम्ही जातो असे म्हणून निघून जाऊ लागले। परंतु काही जणांनी पुढाकार घेत असे करून चालणार नाही, गावची यात्रा आहे, आपण काहीतरी पर्याय काढू म्हणून पुन्हा चौघांची समजूत करण्याचा प्रयत्न झाला, परंतु कोणीच मागे घेत नव्हते। यावेळी बराच दंगा व गोंगाट ग्रामसभेस उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना पाहावयास मिळाला। विठ्ठल मंदिरात असणारी ग्रामसभा बघता बघता रोडवर आली, रोडवरून बघता बघता काही अंतरावर गेली, परंतु समजूत करण्याच्या नादात काही मिटण्याचे दिसत नव्हते। कारण भाजप पक्षाचे कार्यकर्ते काही केल्या माघार घ्यायला तयार नव्हते। कारण मागील वर्षी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होता, यावर्षी आमचाच अध्यक्ष झाला पाहिजे अशी त्यांची रोखठोक भूमिका होती। अखेर काही जणांनी पुढाकार घेत यात्रा कमिटीला 2 अध्यक्ष व 2 खजिनदार असा पर्याय करण्यात यश आले व यामधून ॲडव्होकेट अमोल मोहिते व रमेश येडके यांची यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी तर ग्रामपंचायत सदस्य बुवाजी देशमुख व संतोष मुकळे यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर अमोल मोहिते, रमेश येडके, बुवाजी देशमुख, संतोष मुकळे यांचा सत्कार करण्यात आला। या निवडी दरम्यान 1.5 ते 2 तास नाट्यमयरित्या घडलेल्या घटनेचा व वातावरणाचा आनंद घेताना मात्र बरेच जण दिसत होते। काही जणांनी तर असे बोलून लावले की एखाद्या विकास कामासाठी एवढं कोण त्रास घेत नाही, परंतु यात्रेच्या अध्यक्षपदासाठी एवढी रस्सीखेच व दंगा कशासाठी।